महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी निवासी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। पात्र व गुणवत्ताधारक खेळाडूंनी 24 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ही प्रवेश मोहीम केवळ प्रवेशापुरती मर्यादित नसून राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे। शिवछत्रपती क्रीडापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे आणि अमरावती अशा 9 महत्त्वाच्या केंद्रांवर या प्रबोधिनी कार्यरत आहेत। निवड झालेल्या खेळाडूंना शासनाकडून निवास, सकस भोजन, दर्जेदार शिक्षण तसेच आधुनिक क्रीडा सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या प्रबोधिनींमध्ये आर्चरी, जुडो, हँडबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, जलतरण, फुटबॉल, ट्रायथलॉन आणि सायकलिंग अशा एकूण 16 क्रीडा प्रकारांचा समावेश असून प्रशिक्षकांकडून नियमित सराव घेतला जाणार आहे। निवड प्रक्रियेसाठी केवळ अर्ज करणे पुरेसे नसून खेळाडूची तांत्रिक समज, शारीरिक तंदुरुस्ती आणि कामगिरीतील सातत्य या बाबींना विशेष महत्त्व दिले जाणार आहे। त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे। दरम्यान, प्रवेश प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार असून राज्यस्तरीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू यांना थेट निवडीची संधी मिळणार आहे। इतर खेळाडूंना मात्र विभागीय स्तरावर होणाऱ्या चाचण्यांमधून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे। या चाचण्या सोमवार दिनांक 27 ते गुरुवार दिनांक 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत। प्रबोधिनी प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना अमरावती तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी सांगितले की राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। खेळाडूंनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा। क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक अमरावती विभाग अमरावती तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडापीठा अंतर्गत सन 26-27 करिता विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीद्वारे निवासी खेळाडूंकरिता प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी अमरावती विभागाचे तांत्रिक जबाबदारी या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा उपसंचालक कार्यालयांना दिलेली आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालयाच्या महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत। सन 26-27साठी या ठिकाणी 9 क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश 50% तथा कौशल्य चाचणी 50%, खेलो इंडिया निपुणता केंद्र प्रक्रियेत या ठिकाणी निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया देणार आहेत। त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यात दिनांक 28 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत हँडबॉल सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी त्या ठिकाणी शिवाजी विधी महाविद्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहेत। सोबतच जलतरण सरळ प्रवेश 28 ते 29 स्वर्गीय अनंत देशमुख जलतरण तलाव अमरावती या ठिकाणी होईल। त्याच ठिकाणी सायकलिंगची चाचणी या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल मोर्शी या ठिकाणी होईल। हॉकीची चाचणी त्याच ठिकाणी सुद्धा विभागीय क्रीडा संकुल या अमरावती या ठिकाणी होईल। आणि त्यानंतर या ठिकाणी बॅडमिंटन विभागीय क्रीडा संकुल अमरावती या ठिकाणी, जिम्नॅस्टिक हे विभागीय क्रीडा संकुल अमरावती, फुटबॉल पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर या ठिकाणी फुटबॉलच्या मैदानावर संपन्न होईल। जुडो श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आणि ॲथलेटिक्स ही अमरावती विद्यापीठच्या मैदानावर या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्या अनुषंगाने अमरावती विभागातील सर्व खेळाडू यांना या ठिकाणी चाचण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी विविध
समित्यांचे क्रीडा मार्गदर्शकांचे या ठिकाणी गठन करण्यात आलं. समितीचे गठन करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार या ठिकाणी विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये कौशल्य चाचणी आणि सरळ प्रवेश प्रक्रिया यासाठी या ठिकाणी निवड चाचणी घेऊन त्यांची राज्यस्थ चाचणीसाठी या ठिकाणी निवड करण्यात येईल. या चाचण्या माननीय श्री शेखर पाटील साहेब संचालक अमरावती विभाग अमरावती तथा श्री गणेश जाधव साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कार्यालयाचे सर्व क्रीडा मार्गदर्शक क्रीडा अधिकारी या ठिकाणी परिश्रम घेत आहेत.